संत तुकाराम या आमच्या आगामी हिंदी चित्रपटाची पहिली प्रेस कॉन्फरन्स आज पुण्यामध्ये होते आणि खऱ्या अर्थाने प्रमोशनची सुरुवात केली होती. आज नंतर पुढचे काही दिवस आम्ही सगळेजण प्रमोशनमध्ये असणार आहोत आणि 18 जुलैला हा सिनेमा भारतात सगळीकडे रिलीज होतोय. पहिल्यांदाच इथे आज प्रेस कॉन्फरन्ससाठी मी पण येतोय. कदाचित तुम्ही आलात की नाही मला माहित आहे, तुम्ही आला असेल पहिल्यांदा, पण या नवीन जागेत आपण सगळेजण पहिल्यांदा भेटतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आधी स्वागत. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य ओम काही कारणामुळे आज ते येऊ शकले नाही, ते लखनौमध्ये, पण लवकरच 2-3 दिवसात परत येते. चित्रपटाचे निर्माते गौतमजी, चित्रपटामध्ये काम करणारा आणि चित्रपटात दिग्दर्शनापासून एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करणारा आमचा शिवा, तरी मंबाजीची भूमिका चित्रपटात साकारली. या चित्रपटात तुकाराम महाराजांच्या बायकोची भूमिका म्हणजे आवली जिजाबाईची भूमिका जिने साकारली ती शीना चव्हाण. आणि या पोस्टरवर तुम्हाला कळलं असेल की आता तुकाराम महाराज मीच केले, त्यामुळे मी सुबोध भावे. तुकाराम महाराजांवरती मराठीमध्ये 2 चित्रपट आले, मालिका सुद्धा आली, चित्रपट आले, नाटक आलं. पण तुकाराम महाराजांचं चरित्र जे खऱ्या अर्थाने 16व्या शतकातलं पथदर्शक असं चरित्र आहे, अनेकांना वाट दाखवणार आहे, अनेकांच्या समस्यांवरती उत्तर शोधणार आहे, आध्यात्मिक वाट जोपासणार आहे. तर अशा एका अलौकिक पुरुषावरती संपूर्ण भारतभरात पोहोचेल, त्यांना कळेल अशा भाषेतला चित्रपट आला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचं चरित्र फक्त मराठीपुरतं मर्यादित न राहता ते संपूर्ण भारतभर हिंदी भाषेमध्ये पोहोचेल आणि हा सगळ्यात जास्त आनंद आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं. तानाजी चित्रपटामुळे तानाजी मालुसरे यांसारख्या अद्वितीय योद्ध्याचं चरित्र संपूर्ण जगताला माहिती झालं. त्याच पद्धतीने आता या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचंही अलौकिक चरित्र भारतवर्षात सगळ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतो. आम्ही फक्त हे इंट्रोडक्टरी बोलतोय, नंतर आपण प्रश्नांकडे आहे. मी शीनालाही तिचं इंट्रोडक्शन, शीना आपका इंट्रोडक्शन दीजिए. नमस्कार, मेरा नाम शीना चौहान है और फिल्म में मैं अवली जीजाबाई का किरदार प्ले कर रही हूँ. और मैं यहाँ पर पहली बार पुणे में संत तुकाराम महाराज का हमारा आज प्रमोशन स्टार्ट होने जा रहा है. सो थैंक यू सो मच, बहुत आभारी हैं कि आप यहाँ आए और हमें आशीर्वाद दीजिए, हमारी फिल्म को आशीर्वाद दीजिए. जी आज आपका बर्थडे है. जी जी, हम सबकी ओर से आपका हैप्पी बर्थडे. शुक्रिया शुक्रिया. मुझे लगता है इससे बड़ा गिफ्ट नहीं हो सकता कि सुबोध जी, शिवा और हम ये फिल्म लेके आपके पास आए हैं, तो हमें ब्लेस करिए क्योंकि यही सबसे बड़ा गिफ्ट है हमारे लिए. आप सभी को नमस्कार. मैं शिवा सूर्यवंशी. इस फिल्म में मंबाजी की भूमिका को निभाया है मैंने और भाग्यवश संयोगवश इस फिल्म में प्रोडक्शन से जुड़ा रहा, तो उस एक तरह से एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर के तौर पर भी मैं जुड़ा रहा हूँ. और मैं भारत भूभाग के उत्तर प्रदेश से संबंध रखता हूँ और सौभाग्यवश चूँकि इस फिल्म से जुड़ने की वजह से मुझे जगत गुरु संत तुकाराम महाराज के जीवन चरित्र और को समझने का, जानने का नज़दीक से मौका मिला. उसके लिए मैं अपने प्रोड्यूसर का, अपने डायरेक्टर का आभारी हूँ. धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अभिनंदन, कारण सगळे ऐतिहासिक किंवा जे अग्रमान व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही करताय, त्यामुळे आजची भर पडली. आणि तुकाराम महाराजांबद्दल आमच्या डोळ्यात तुम्हाला जे विष्णू पाहत तुम्ही म्हणता, पण हिंदीमध्ये एक सिनेमा आलेला मला चांगला आठवतो, शाहू मंडलिकांनी काम केलं होतं. तर ह्या चित्रपटात तुम्ही का तुमच्या भूमिकेबद्दल किंवा हिंदीत असल्यामुळे किती मराठी शिकतो आमच्या कथेची सगळ्यात पहिल्यांदा मराठीमधला जुना संत तुकाराम हा एक क्लासिक चित्रपट आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. विष्णुपंत बागलेसांनी तुकाराम महाराजांची केलेली भूमिका ही अद्वितीय भूमिका आहे. आजही अनेक कॅलेंडरवरती त्यांचाच फोटो आपल्याला तुकाराम महाराजांचा म्हणून बघायला मिळतो. त्यामुळे त्या चित्रपटाची कुठेही तुलना न करता किंवा मध्यंतरीच्या काळात चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित जितेंद्र जोशींनी केलेल्या तुकाराम महाराजांवरची चित्रपट आपण मराठीतला पाहिला. मला असं वाटतं की प्रत्येक दिग्दर्शकाला, प्रत्येक निर्मात्याला त्याच्या त्याच्या चित्रपटातनं काहीतरी वेगळं मांडायचं असतं. म्हणजे आधीच्या लोकांनी चुकीचं मांडलेलं असतं का? नाही. मला असं वाटतं की ही सगळी महापुरुष मंडळी आहेत आपल्याकडची,
ही इतकी अलौकिक आहेत की तुम्ही प्रत्येक जण, जसं ती 7 आंधळ्यांची गोष्ट आहे की त्यांना हत्तीसमोर उभं ठेवलं, एकाला सोंड दिसली, एकाला शेपूट दिसलं, एकाला पोट दिसलं, एकाला सुळे दिसले, तर प्रत्येक जण त्या हत्तीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघत होता, इतकं त्याचं अजस्त्र स्वरूप होतं. तसं ही सगळी महापुरुष मंडळी आहेत की त्यांच्याकडे तुम्ही ज्या अँगलनी बघाल तिथनं तुम्हाला त्यांचं विलक्षण स्वरूपच तुम्हाला दिसतं. या चित्रपटाचे निर्माते गौतम हे आहेत चेन्नईचे, पण आहेत विठ्ठल भक्त. त्यांना संत तुकाराम महाराजांची माहिती होती आणि त्यांची मनापासून इच्छा होती की आपण संत तुकाराम महाराजांवरती हिंदीमध्ये चित्रपट करावा की जेणेकरून त्यांचं कार्य संपूर्ण भारतभर पोहोचेल. या विचारात या चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. आदित्य ओम या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास आता फायनल रिलीज पर्यंत पोहोचला. 18 जुलैला हा चित्रपट रिलीज होईल. संत तुकाराम महाराज हा खरं तर 25 वर्षापूर्वी मी केला असता तर माझ्या आयुष्यातला पहिला बायोपिक असता. कारण 25 वर्षापूर्वी विजय तेंडुलकरांनी तुकाराम महाराजांवरती चित्रपट लिहिला होता आणि त्या चित्रपटातल्या तुकाराम महाराजांच्या रोलसाठी त्यांनी माझं कास्टिंग केलं होतं. त्या चित्रपटाची मेकअप ट्रायल झाली, लुकटेस झालं, विक्रम गायकवाडने माझा मेकअप केला, त्याचं फोटो सेशन झालं, पण तो चित्रपट कधीच फ्लोअरवरती गेला नाही. तो चित्रपट झालाच नाही. मधल्या काळात माझ्याकडे तुकाराम महाराज वेगवेगळ्या पद्धतीने आले. कधी नाटकाच्या माध्यमातून आले, कधी मालिकेच्या माध्यमातून आले, कधी चित्रपटाच्या माध्यमातून आले. फायनली विनय आपटेंनी हिंदी मालिका केली होती छत्रपती शिवाजी महाराजांवरती. त्याच्यामध्ये 2 सीन मी संत तुकाराम महाराजांचे केले. या गोष्टीला आता 15 वर्ष होऊन गेली. या वर्षी माझ्या कारकिर्दीला 25 वर्ष होत आहेत आणि 25 वर्ष होत असताना जो पिक्चर माझा पहिला पिक्चर असता संत तुकाराम, तोच पिक्चर पुन्हा एकदा 25व्या वर्षी माझ्या आयुष्यात आला. तुकाराम महाराज माझी पाठ सोडत नाही. मला असं वाटतं माझं काहीतरी देणं राहिलं त्यांना, ते कदाचित घेतल्याशिवाय ते माझी पाठ सोडणार नाहीत आणि मलाही त्यांची पाठ सोडायची नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून जो माझा पहिला चित्रपट होता आणि जे आपल्या महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं, आवडतं, आदराचं, प्रेमाचं असं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं व्यक्तित्व मला साकारायला मिळालं याच्यापेक्षा भाग्याची दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही. आणि प्रत्येक चित्रपट जे माझ्याकडे चरित्रपट आले ते मी काय बायोपिक करायचं म्हणून केले नव्हते. काही कल्पना माझ्या डोक्यात आल्या, त्याच्यावरती बालगंधर्व झाला, त्याच्या पुढचा कुठलाच चरित्रपट मी ठरवून केला नाही, ते माझ्याकडे येत गेले. आता ही इतकी मोठी मंडळी जर माझ्या आयुष्यात येत असतील, आपल्या घरात आलेली लक्ष्मी आपण लाताडतो का, तर हे प्रत्यक्ष लक्ष्मीचं, सरस्वतीचं असं स्वरूप आहे, हे प्रत्यक्ष भगवंताचं स्थान आहे. ते जर का माझ्याकडे येत असतील तर मी का नाही म्हणू. ज्या ज्या वेळेस मी बायोपिक करायचं नाही असं ठरवतो त्या त्यावेळेस काहीतरी वेगळा विलक्षण बायोपिक माझ्याकडे येतो. आता मी नाही म्हणायला सुरुवात केली कारण त्यानिमित्ताने अजून कोणीतरी मोठं व्यक्तिमत्व माझ्याकडे येईल. आताही मी एक हिंदी चित्रपट करतोय, तोही अशाच एका मोठ्या महापुरुषावरचा आहे, जोही ज्याचं शूटिंग आता नुकतंच मी संपवलं, तोही तुमच्या समोर आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद हे की आपल्या मातीतल्या एका विलक्षण पुरुषाचं चरित्र आज संपूर्ण भारतभरात माहिती होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटात बदल काय केले तर मला असं वाटतं की हा चित्रपट जेव्हा संहिता त्याची पूर्ण झाली तेव्हा ज्यांचा तुकाराम महाराजांचा अभ्यास आहे अशा प्रत्येकाकडनं ती संहिता आपण तपासून घेतली, त्यातले उल्लेख आपण तपासून घेतले आणि त्याच्यानंतर आपण चित्रीकरणाला सुरुवात केली. माननीय सदानंद मोरे सर यांच्या मार्गदर्शनाने या संहितेतले प्रत्येक मुद्दे आपण तपासून घेतले, त्यांनी ओके केल्यानंतर आपण चित्रपटाला शूटिंग केली. त्यामुळे केवळ मनाने त्यांनी काही लिहिलेलं नाहीये, तर त्याचा अभ्यास करून त्याच्या पाठीमागे नेमकं आपल्याला काय भूमिका मांडायची तो संत तुकाराम प्रभात टॉकीजचा ते जितेंद्र जोशींनी केलेला. मला असं वाटतं हे दोन्ही वेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराजांकडे बघितल्यानंतर केले गेलेले चित्रपट होते. हा चित्रपट हा अतिशय भक्तिमय मार्गाने केलेला आहे, कारण मुळात जे निर्माते आहेत तेच विठ्ठल भक्त आहेत आणि त्यांचीच इच्छा होती की मला तुकाराम महाराजांवरती चित्रपट करायचा आहे. त्यामुळे त्याची सुरुवातच भक्तीने झालेली, त्याची सुरुवातच समर्पणाने झालेली. त्यामुळे हा चित्रपट संपूर्णपणे तुकाराम महाराजांच्या भक्तिमय प्रवासाला आदरांजली किंवा आपण त्याला विनम्र अभिवादन करून त्यांच्या पायाशी आपण चरणावरती ठेवतो अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे की जेणेकरून एक भक्त आणि एक ज्याची भक्ती करतो तो विठ्ठल यांचं एक नातं कसं होतं, हे संपूर्ण नातं तुकाराम महाराजांचं आयुष्य, त्यांचं कुटुंब, त्यांचं विठ्ठलाशी असलेलं नातं, त्यांचं समाजाशी असलेलं नातं, त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यांनी लिहिलेले अभंग, त्यांनी त्या काळात केलेलं काम म्हणजे काय फक्त अभंग लिहिण्याचं नाही, तर खऱ्या अर्थाने समाजातल्या ज्या काही अन्यायकारक घटना होत्या त्या प्रत्येक घटनेचं त्यांनी आपल्या अभंगांमध्ये प्रवचन केलं आणि ते समाज सुधारण्याचं आपल्या कार्यातनं काम करत गेले. म्हणजे संत ज्ञानेश्वर नामदेव महाराजांपासून सुरू झालेली ही एक भागवत परंपरा
इतक्या इतक्या उत्तम पद्धतीने ज्याला आपण म्हणतो की ज्ञानदेव रचिला काळा तुका झालासे कळस, म्हणजे तुकाराम महाराजांचं कार्य आपल्या लक्षात येतं या एका अभंगात, या एका म्हणीत. आणि वेगवेगळ्या घटकातल्या समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना शहाणं करण्याचं, समंजस करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. मला असं वाटतं की त्यांचा वेध 2.5 तासाचा चित्रपटात घेणे ही खूप अवघड आणि प्रचंड अवघड गोष्ट आहे. पण ती ज्याला आपण म्हणतो की आपण त्याचा शोध घेऊ शकत नाही, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात आमच्या निर्मात्यांना, लेखकाला, दिग्दर्शकाला जे त्यांचे काही गुण, त्यांचे जे काही महत्वाचे प्रसंग जाणवले ते घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये तुकारामांचे अभंग जे आहेत ते महाराजांचे अभंग तसेच मराठीत ठेवलेत. बाकी संपूर्ण चित्रपट हिंदीमध्ये आहे, पण अभंग मराठीत जे अभंग त्यांचे घेतलेत ते, जी गाणी आहेत ती अर्थातच हिंदीमध्ये आहेत, पण अभंग मात्र मराठीतच आहेत. त्यामुळे त्या अभंगांची गोडी, त्या शब्दांची गोडी सुद्धा त्या लोकांपर्यंत पोहोचेल असा हा चित्रपट आता तयार झालेला आहे. तुकाराम महाराजांनी केलेले चमत्कार, तुकाराम महाराजांनी केलेलं समाज प्रबोधन, या दोनांपैकी कुणावर जास्त समाज प्रबोधन, कवी म्हणून तुकाराम, भक्त म्हणून तुकाराम, समाज सुधारक म्हणून तुकाराम. आणि त्याला तुम्ही काय दिलं या भूमिकेला? ते मी कसं सांगू आता? मी नाही सांगणार. तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा. तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा. जितेंद्रने त्याच्या पद्धतीने केलं. विष्णुपंत पापणीसांचं मी तुलनाच करू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मला तुकाराम महाराज दिसले, मला ते उलगडले, मला ते भावले, मला ते स्क्रिप्ट मधनं जाणवले, ते मी माझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये असं कोणी नसेल की तुकाराम महाराज नाही माहिती नाही असेल, पण राष्ट्रीय लेवलला जेव्हा चित्रपट रिलीज होणार आहे, तुम्हाला असं काय वाटतं की कुठले असे घटक आहेत जे राष्ट्रीय लेवलवर अपील होतील किंवा ते त्यांना भावतील? भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीचं काम केलेली, कार्यरत असलेली अनेक मंडळी आहेत. आणि भक्ती हा भारताचा स्थायी भाव आहे. मग ती भक्ती रामाची असो, ती कृष्णाची असो, ती शिवाची असो, ती हनुमंताची असो. त्यामुळे जिथे भक्ती आहे तिथे शक्ती आहे. तर भक्ती मार्गानेच भारत पूर्ण जोडला गेला आहे. त्यामुळे त्यांना काही याच्यात आता आपण काहीतरी जगावेगळं बघतोय असं म्हणत नाही. त्यांना उलट तुकाराम महाराज त्यांचा स्वतःचा वाटेल, त्यांच्या मातीतला वाटेल, त्यांची भाषा समजून घेणारा वाटेल, त्यांचे विचार समजून घेणारा वाटेल. कारण बदललीत जनता ही काही फक्त महाराष्ट्रातच नव्हती, ती संपूर्ण भारतभर पसरली होती. अज्ञान हे संपूर्ण भारतभर होतं, असं नाही की फक्त महाराष्ट्रात होतं. त्यामुळे तुकाराम महाराजांनी त्याच्यावर जे प्रहार केले ते कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कळतील, समजतील, त्याला त्याच्यातनं प्रकाश दाखवतील, बाहेर येण्याचा आशाच होते. तर ते भारतात जातील तेव्हा तिकडचा जो सर्वसामान्य माणूस तिकीट काढून चित्रपट बघायला जाईल, मला असं वाटतं तुकाराम महाराज त्यांना स्वतःचे वाटते. या चित्रपटाचा लेखक कोण आहे आणि तुमची भूमिका म्हणजे तुम्हाला कसं काय निवडलं? ते शिवा साहेब. इसको लिखा है हमारे निर्देशक आदित्य ओम जी ने, उन्होंने खुद लिखा है, इसको उन्होंने निर्देशित किया है. और मैंने उसमें जैसे बताया कि मोहम्मद जय का रोल प्ले किया, शेना ने अवली का, सुबोध दादा ने संत तुकाराम महाराज का. तो आदित्य ओम जी ने ही इसको स्क्रिप्ट लिखा है. मेरा कास्टिंग आपने क्यों किया? अच्छा, आपका कास्टिंग ऐसे हुआ कि जब बी गौतम जी जो हमारे प्रोड्यूसर हैं चेन्नई से, वो भगवान विठल के बहुत बड़े डिवोटी हैं और उनका इस संकल्प था कि ये फिल्म बनाना चाहते हैं. तो हम दोनों एसोसिएटेड हैं एक संस्था से जिसका नाम है चिन्मय मिशन. तो उन्होंने मुझे संपर्क किया कि मैं ये फिल्म बनाना चाहता हूँ. तो मैंने कहा कि तो मराठी में बनाना चाह रहे होंगे? बोले नहीं, मैं हिंदी में बनाना चाहता हूँ ताकि उनकी जो ग्लोरी है, उनकी जो ख्याति है वो पूरे देश में पहुँचे, और मेरा ये संकल्प है. तो उन्होंने कहा कि आप किसको सजेस्ट करना चाहोगे? तो ये आइडिया लेके, उनका ये संकल्प लेके मैं अपने निर्देशक, उनके साथ पहले काम कर चुका था, तो आदित्य ओम जी के पास पहुंचा. हमने कहा ये फिल्म बनाना चाहते हैं और कौन अच्छा रहेगा. तो हमारी टीम में आलोक जैन भी हैं जो एसोसिएट हैं हमारे आदित्य ओम जी के, और आदित्य जी, हम सब लोगों ने तो पहला जो विचार आया वो सीधा सुबोध दादा का आया कि इसमें बेस्ट वही रहेंगे. तो उसके बाद फिर मैंने किसी तरह सर का नंबर निकाला और 2-3 महीने की मशक्क़त करनी पड़ी मुझको, कि क्योंकि सेकंड थॉट था नहीं कि किसको लेना है. सर दादा का मैंने फ़ोटो भेजा गौतम जी को कि ये हैं, हम इनका विचार कर रहे हैं. तो उन्होंने कहा इनके अलावा कुछ हो ही नहीं सकता, जैसा इनका है. उनका फिर पूरा बायोग्राफी उन्होंने पढ़ा और उनका जिस लुक में जा रहे थे, तो बोले सुबोध दादा के अलावा और कोई हो ही नहीं सकता. तो जो भी तुम्हें करना पड़े करो, लेकिन हमें वही चाहिए.
तो 2-3 महीने की मशक्क़त के बाद ये भगवान विठल की कृपा से ऑन बोर्ड आ गए और आज आप लोगों के सामने हैं। मेरा सवाल शिवजी से है। जी। मतलब जो सारा महाराष्ट्र कल्चर पे ये सारा मूवी है, जो आपने अटायर भी अभी पहना है वो पूरा महाराष्ट्र में बहुत ही खूबसूरत लग रहे हो आप। तो ये पूरा सुबोध सर के साथ काम करने का आपका एक्सपीरियंस कैसा था, उसके बारे में थोड़ा बताइए। सबसे पहले तो जैसे आपने कहा कि सुबोध सर के बारे में जब मुझे पता चला, आदित्य ओम जी ने बताया कि मैं इनके साथ में ये किरदार प्ले कर रहे हैं संत तुकाराम महाराज का, तो जब मैंने इनके बारे में जाना, पढ़ा और मुझे ये समझ में आया कि इन्होंने इतनी सारी फिल्में की हैं, इतने बड़े स्टार हैं और कितने बड़े कलाकार भी हैं। लेकिन एक चीज़ होता है कि आप किसी के बारे में पढ़ते हैं, उनका काम देखते हैं, लेकिन एक अलग एक्सपीरियंस होता है जब आप उनके साथ में एक्चुअल एक्सपीरियंस में काम करते हैं। तो मेरे साथ 3 एक्सपीरियंस हुए हैं इनके साथ। एक हुआ है कि ये ऑन सेट कैसे इनके साथ में मेरा एक्सपीरियंस रहा है एज अ को एक्टर। दूसरा ऑफ सेट भी अलग एक्सपीरियंस रहा है, जहाँ पर इनका बहुत ही अलग साइड मुझे देखने को मिला, हम सबको मिला, जो बहुत ही चुलबुले हैं और एंजॉय करते हैं लाइफ को। और तीसरा अभी जो एक्सपीरियंस चल रहा है वो है ये प्रमोशन और फिल्म जो अभी रिलीज होने वाली है उसका। तो जो सबसे पहले जो एक्सपीरियंस था इनके साथ वो था जब मैंने इनके साथ पहला जो सीन किया, इनको जब मैंने ऑब्जर्व किया कि किस तरीके से ये कैरेक्टर के अंदर में एकदम एक तरीके से रम जाते हैं। तो इनका जो क्राफ्ट है, ही इज अ मास्टर ऑफ क्राफ्ट, नॉट ओनली इन टर्म्स ऑफ एज एन एक्टर, बट इनका जो टेक्निकल नॉलेज है, थिएटर से आते हैं, पर वो जो लाइफ एक्सपीरियंस जब मैं इनको ऑब्जर्व करती थी, देखती थी कि कैरेक्टर में कैसे ढल जाते हैं और हर इनको टेक्निक, हर लिटिल माइन्यूट डिटेल पता रहता है, टेक्निकली ऑल्सो एंड एज एन एक्टर, बोथ तरीके से। सो ही इज अच्छा, कुछ मराठी लैंग्वेज सीखने की कोशिश की एक आप? मिनट। मराठी कुछ डायलॉग लेंगे आपके लिए? मेरे लिए सबसे पहले मैं कंप्लीट करना चाहती हूँ, तो ये मेरे लिए बहुत लर्निंग एक्सपीरियंस थी इनके साथ काम करके। सबसे अच्छा एक्सपीरियंस था, मुझे ऐसे कभी नहीं लगा कि ये स्टार हैं ऑन सेट। मुझे ऐसा लगता था कि कितने अमेजिंग कलाकार हैं और ये अपने को एक्टर्स, मुझे ही नहीं हर को एक्टर को एक तरीके से उनके अंदर की जो एक तरीके से कोलैबोरेशन जो हम कहते हैं एक एक्टर का होता है, एनर्जी कोलैबोरेशन, वो किस वे से ये करते हैं। और वो मुझे सबसे अमेजिंग एक्सपीरियंस लगा इनके साथ में कि ही ब्रिंग्स आउट द बेस्ट नॉट ओनली इन हिमसेल्फ बट एवरीवन ऑन द सेट, बिकॉज ही थिंक्स बियॉन्ड हिमसेल्फ, ही इज इंटरेस्टेड इन द प्रोजेक्ट। अपने को एक्टर के साथ में वो कोलैबोरेशन जो स्पिरिट मुझे लगा, तो एक तो सीखने को मिला, प्लस वो एक्सपीरियंस इनके साथ, और इन जिस वे में इन्होंने मुझे सपोर्ट किया, जिस वे में इन्होंने मुझे गाइड किया अवली के कैरेक्टर को, हमारे जो सीन्स रहे हैं उसको बेस्ट वे में लेके आने के लिए, दैट वाज द फर्स्ट एक्सपीरियंस। सेकंड एक्सपीरियंस, जब हम ऑफ सेट रहते थे, तो जब हम जहाँ शूट कर रहे थे कोल्हापुर में, जो जितने भी अमेजिंग खाने की जगह थे, आइसक्रीम से लेकर थाली, वो इन्होंने हमें इंट्रोड्यूस किया सबको सेट ऑफ सेट। और अब ये नया एक्सपीरियंस है। तो मराठी कल्चर को लेके आप बोले तो जो भी मैंने पढ़ा है, मैं प्योर पंजाबन हूँ और पंजाब से हूँ और बंगाल में पढ़ी हूँ, साउथ में मैंने काम किया है। तो ये मेरे लिए बहुत ही अमेजिंग एक्सपीरियंस था, क्योंकि मैंने जो भी लिटरेचर टेक्स्ट संत तुकाराम महाराज जी के बारे में जब मैंने पढ़ा और अवली के बारे में जो कैरेक्टर रिसर्च किया, तो वहीं से मुझे बहुत कल्चर समझ में आया कि कितना रिच है ये एस्पेक्ट महाराष्ट्र का। फॉर एग्जाम्पल, जो वारी में जब आप एक दूसरे को प्रणाम करते हैं, तो एक दूसरे के अंदर एक सोल की डिविनिटी को कितना प्यारा ये मुझे पता नहीं था। तो ये चीजें मैंने बहुत सारी सीखी एज पार्ट ऑफ माई रिसर्च ऑफ माई कैरेक्टर। अच्छा, मराठी डायलॉग कुछ बोले गए हैं फिल्म में आपके ओर से? हिंदी, पूरी फिल्म हिंदी में है, तो मराठी में कोई डायलॉग नहीं है। हमारा प्रयास यही है कि मराठी में 2 बार ये फिल्म बन चुकी है, तो हम चाहते हैं कि इसको हिंदी में राष्ट्रीय लेवल पे लेके आए और ग्लोबल लेवल तक भी जाए उनकी कहानी संत तुकाराम महाराज की। तो वो हमारा इस बार ये प्रयास है। हिंदी में मैं डायलॉग बोलूं, जैसे हरि की इच्छा। ये जो आपने कैरेक्टर किया अभी का जी, उसके बारे में कुछ स्पेशल रिसर्च किया, क्योंकि ये कैरेक्टर बहुत अहम कैरेक्टर है फिल्म का, बहुत अहम कैरेक्टर है, उसके ऊपर क्या चीज? सबसे पहले तो अवली को तैयार करने के लिए मैं अवली को समझी, और वो समझना मेरे लिए जो भी मेरे लिए अवेलेबल था, मैंने एक मराठी ट्रांसलेटर भी हायर किया जो मैं पढ़ सकती थी अवली के बारे में। सेकंड, मेरा बाइबल था मेरा स्क्रिप्ट, क्योंकि मेरे डायरेक्टर का क्या विजन था, हर फिल्म में एक डायरेक्टर का विजन रहता है, तो जितना मैं समझ सकी, फिल्म देख पाई, प्लस मुझे जो स्क्रिप्ट में समझ में आया, और फिर डायरेक्टर मुझे जिस वे तरीके से गाइड करे
ये कैरेक्टर वहीं से मेरा शेप अप हुआ। और एक चीज़ मैं कहना चाहूँगी कि मैं एक चीज़ में बिलीव करती हूँ, मैं थिएटर की हूँ, मैंने 4-5 साल थिएटर किया, पर मुझे लगता है कि जब आप महाराष्ट्र में जब हम फिल्म कर रहे थे तो मैं ऑब्जर्व करती थी वहाँ के बॉडी लैंग्वेज को, मैनरिज्म्स को। ये मेरे लिए एक था, मैंने थोड़ा टाइम स्पेंड किया वहाँ पर और ऑब्जर्व किया कि किस वे में एक महाराष्ट्रन उस जमाने की जो औरतें थी और अभी भी मुझे लगता है एक तरीके से जो सोल था कैरेक्टर का, उसको पकड़ने के बाद में थोड़े मैनरिज्म्स और बॉडी लैंग्वेज पे वर्क किए और फिर कैरेक्टर रिसर्च, स्क्रिप्ट और ये फिजिकलिटी लेके मैंने ये कैरेक्टर को क्रिएट किया। सुबोधजी, आता याच्यामध्ये असं म्हटलं की डायरेक्टर हेच रायटर आहे, तर आता टीम चेंडीचे त्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला संत तुकाराम हे मराठी म्हणून जास्त माहिती आहे, तर स्क्रिप्ट जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काय चेंजेस म्हणा किंवा काय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टी संत तुकाराम या चित्रपटामध्ये असायला हव्यात किंवा काय तुम्ही काय सजेशन दिलं त्याच्यामध्ये? मी सजेशन दिल्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक लेखक त्याच्या पर्स्पेक्टिव्हने लिहितो गोष्ट, त्याच्यावर त्याने काही वर्ष काम केलेलं आहे. मला केवळ आत्ता ती स्क्रिप्ट वाचायला मिळाली, मला काही सुचलं म्हणून मी त्याच्यात कधी सांगत नाही. मी त्याला ज्या 1-2 गोष्टी मला जाणवल्या त्या मी त्याला सांगितल्या. दुसरी गोष्ट मी सांगितलं तसं की सदानंद मोरे सरांना मी संपूर्ण स्क्रिप्ट वाचायला दिलं, त्यामुळे त्याचं ऑथेंटिकेशन आहे. तर मी ऑथेंटिकेटर नाही आहे, मी त्यातला ज्ञानी मनुष्य नाही आहे. आणि जे त्यातले ज्ञानी आहेत, अभ्यासक आहेत, तर त्यांनी ती स्क्रिप्ट तपासून बघणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की सिनेमॅटिक व्हॅल्यू त्याच्यात आहे का नाही, तेवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की मी अभिनेता आहे. त्यामुळे त्या गोष्टी ज्या मला सिनेमॅटिक व्हॅल्यूच्या जाणवल्या, ज्या मी आदित्यबरोबर बोललो, त्याला त्यातल्या ज्या पटल्या त्या त्यांनी ठेवल्या, त्याला असं वाटलं की या नाही त्या तरी नाही ठेवल्या. मला म्हणजे मी फार स्क्रिप्टमध्ये लुडबुड करणारा माणूस नाही. मला जे तुम्ही समोर आणून द्या ते मी तितक्या प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे ज्या गोष्टी मनापासून जाणवल्या त्या मी आदित्यला केल्या आणि आदित्य पण असा आहे, तो इतका ओपन आहे की तो सगळ्या सूचनांचं, म्हणजे मी असं नाही, अगदी शीना किंवा सेटवरचं कोणी काही एखादी सूचना केली तर ती ऐकतो, ती जर त्याला योग्य वाटली तर जरूर ती अंमलात आणतो आणि पुढे काम करतो. त्यामुळे ज्या गोष्टी वाटल्या त्या आम्ही शेअर केल्या आणि त्यांनी प्रत्येक वेळेस रिस्पेक्टफुली त्याचा आदर केला आणि त्याच्या अंमलात आणल्या. तुम्ही म्हणाला की याची म्हणजे ती मराठी तशीच ठेवली, म्हणजे याची जी भाषा आहे हिंदी त्याला लयच्या कुठलं नाही असं काही गावठी लहायचं नाही, साधं हिंदी आहे, साधं. बरं त्याला आपण बिहारचं करू शकत नाही, तुकाराम महाराज करू शकत नाही, पंजाबी करू शकत नाही कारण ते महाराष्ट्रीयन होते, मराठी करू शकत नाही, मग त्याच्यापेक्षा मराठीच फिल्म गाणी करा. साधं सरळ नॉर्मल हिंदी. गाने गाने कितने हैं? इसमें 3 मुख्य गाने हैं और 7 अभंग हैं. सर ह्याच्यातून चालील अभंगानं कधी चाली नव्हते. अभंग जसे आहेत ते अभंग आहेत तसेच्या तसे ठेवले, त्याला चाल दिली फक्त चित्रपटात, भाषा नहीं बदलली, शब्द नहीं बदलले. हाँ, म्यूजिक किसने किया? हाँ, संगीत किया है निखिल कामत, जाने माने म्यूजिक डायरेक्टर हैं निखिल कामत जी, वीरल लवन और रवि त्रिपाठी, 3 लोगों ने किया है. सर महाराजांच्या वारीसाठी तुम्ही असं कधी वाटलं तुम्हाला वारीला जाऊ का? तुम्ही वारी केली का, पंढरीची वारी वगैरे किंवा अनुभव वगैरे घेतला कधी येता एवढ्या चालू पिक्चरच्या सीनच्या वेळेस वगैरे असं? नाही, मी नाही गेलो, मी अजून गेलो नाही, पण माझी बायको 3दा जाऊन आली. आळंदी ते पंढरपूर तिने वारी केली, पण मी नाही गेली. कोणी दांडेकरांचं एक पुस्तक आलं होतं, तुका आकाश एवढा माहितीये, खूप गाजलेलं आहे ते पुस्तक. योगायोगाने आता तो योग आला म्हणून तो सांगण्याची वेळ आली, असं काही नाही. त्याच्यावर एक सिनेमा आला होता तुका आकाश एवढा नावाचा, तुम्ही पाहिला असेल सिनेमा माहिती नाही, पण तो मी डिलीट केला होता. त्याच्यामध्ये सगळे मोठे कलाकार होते, आदिती सारंगर होती, त्याच्यामध्ये आवडीचा रोल करत होते, सिया पाटील होती आणि मुंबईचा रोल सुनील गोडबोले यांनी केला होता. अच्छा, 2 तासाची फिल्म आहे ती. आता नक्की बघतो. आता नक्की बघ. या चित्रपट म्हणजे तुकाराम महाराज आणि देवगाव वगैरे तिथं काही शूटिंग नाही, याचं सगळं शूटिंग आपण केलंय भोर आणि कोल्हापूर. सर तुकाराम महाराज 2 मुलं होती, 2 मुलं आपल्या याच्यामध्ये आहेत का, कोण आहेत ती? इतकी मोठी ती मुलं नाही आहेत त्याच्यात, छोटीच आहेत ती मुलं ना. हाँ, किती वर्षाची? यंग तुकाराम. नहीं, यंग तुकाराम नहीं, महाराज जी के बेटे. हाँ, हमने 2 बेटे दिखाए. हाँ, 2.
वो तो जैसे जूनियर आर्टिस्ट है ऐसे, मतलब इतना बड़ा उनका रोल नहीं है। सोबत दादा एक शेवटचा प्रश्न आहे इकडे. चित्रपट बनवताना जर बायोपिक असेल किंवा एका कॅरेक्टर किंवा एका मोठ्या माणसाची असेल तर 2 पॉईंट ऑफ व्ह्यू होती. जसं आपण संजू बघितला, दुसरे बघितले MS धोनी बघितला, सचिन तेंडुलकर, किंवा आता छावा बघितला. पॉईंट ऑफ व्ह्यू तुकाराम महाराजांचा आहे मूवीमध्ये का थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? ये इसमें जो पॉइंट जो नरेटिव है वो भक्ति का है, भक्ति वाला नैरेटिव है, और ये एक भक्त के भगवान में विलीन होने की यात्रा है. तो वो आप कह सकते हैं संत तुकाराम महाराज के थ्रू हम भक्ति को दिखाना चाह रहे हैं. तो इसमें ऐसा कोई पॉइंट ऑफ व्यू मेन आप यही कह सकते हैं, पॉइंट ऑफ व्यू कहिए, नैरेटिव कहिए, वो भक्ति ही है, डिवोशन ही है मेन. सर आपका हम पुणे करके सब पत्रकार को तुमचा आम्ही खूप अभिनंदन करतो की तुकाराम महाराज तुम्ही देशभर येतात. धन्यवाद धन्यवाद. आता तुम्ही आवर्जून बघा आणि हा चित्रपट तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.